नमस्कार मंडळी, मी प्रथमेश कोकरे म्हणजे रॉयल पत्या परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा विषय असा आहे की आज आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करायची आणि सेकंड सर्व्हिसिंग करायची. टोटली आता झाले आहेत आपली किती 4719, म्हणजे टोटल आपल्याला सर्व्हिसिंग करायची होती 4500 ते 5000च्या दरम्यान आणि तेवढ्यामध्ये आली. आणि सेकंड सर्व्हिसिंग आपल्याला आता जायचं आहे शोरूममध्ये नाही, सर्व्हिस सेंटरमध्ये, आणि सेकंड सर्व्हिसिंग करायची. आणि टोटल ह्याची सर्व्हिसिंग वगैरे कशी येते, काय येते, म्हणजे काय काय चेंज होईल ते पूर्ण मी तुम्हाला कॉस्टिंग वगैरे सगळं सांगेन तुम्हाला ह्याची. आणि व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत सगळ्यांनी बनवून राहा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे, चला भेटू डायरेक्ट आता सर्व्हिस सेंटरमध्येच भेटू तुम्हाला. चलो मिळतो. चला म्हणजे गाडी तरी सर्व्हिस झालेली आहे. ही अशी काहीतरी गाडीच आहे. आणि ह्याचं इनवॉईस आपली दाखवायचं झालं तर टोटल झालेले आहेत 3198 झालेलं आहे खर्च. नॉर्मली इथे आता कसं माहिती आहे, ऑइलची कॉस्टिंग पडलेली आहे 1900 रुपये. ऑइल फिल्टर पडलेलं आहे 81.99 रुपयाला. आपल्याला रिंग ओ असते ती पडलेली आहे 6.4ला. ऑइल इंजिन एफ आहे काहीतरी 300.6 रुपये. आणि ऑइल इंजिन ए काहीतरी किती आहे 306 असं काहीतरी पुसट आहे, त्याच्यामुळे दिसत नाही. आणि बॅटरी टर्मिनल किती आहे, बॅटरी टर्मिनल आहे 59 रुपयाला. चेन लुब्रिकेशन आहे टोटल 188.5. ह्याची टोटल झालेली आहे 2726.33 झालेली आहे. आणि ना थोडी इथे ना आपलं हे चार्जिंग केबलचं आहे ना, हा वाला इथले ना 2 स्क्रू पडलेले, त्याचे त्यांनी एक्स्ट्रा चार्जेस लावलेत. ते टोटल लावलेत त्यांनी किती 471 रुपये लावलेत. आणि हा सगळा मिळून खर्च झालेला आहे टोटल 3198 असा झालेला आहे. ठीक आहे. आणि ही काहीतरी आपली गाडी आहे नॉर्मली. गाडी सर्व्हिसिंग वगैरे झाली, चालवली वगैरे आणि एक्सपिरियन्स घेतला. बऱ्यापैकी गाडी हलकी झालेली आहे. म्हणजे पहिलं चालवण्यात आणि आता चालवण्यात म्हणजे खूप फरक जाणवतो. आणि गाडी पहिली थोडी हीट पण मारायची, आता एवढी हीट नाही मारत आहे. आता नॉर्मली बऱ्यापैकी आहे. आणि ही काहीतरी आहे आपली गाडी. सर्व्हिसिंग झाली प्रॉपर माझ्या मते तरी झाली. ह्याच्यात अजून काय बाकीचं नसेल. आणि तिकडे पण मी चेक केलेली पूर्ण चालून वगैरे, एक टेस्ट राईड घेतलेली. त्याच्यामुळे त्यासाठी ना हे आपण इकडचं जे दुसरं हेल्मेट होतं ते नव्हतं नेलं, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर मला दाखवता नाही आलं कसं काय केलं ते. नॉर्मली जिथे थांबलो तिथे मी पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. बघा.